श्रीकृष्णाचं एक सुंदर मंदिर होतं समुद्रकिनारी. त्या मंदिरात एक माणूस काम करायचा. तो श्रीकृष्णाचा निस्सीम भक्त, म्हणजे अगदी जसं काही तो त्याचा मित्रच आहे, असा त्याच्याशी रोज तासनतास गप्पा मारायचा झाडताना. "कसा आहेस रे बाबा, जेवलास का?" असं वगैरे. एक दिवस त्या मंदिरात जरा जास्त गर्दी होती. लोकांची ये-जा वाढलेली होती. सारखं कोणी ना कोणी येऊन रडतच होतं, काहीतरी मागतच होतं, काहीतरी गाऱ्हाणे करतच होतं. सगळे गेल्यानंतर जेव्हा मंदिर रिकामं झालं, तेव्हा हळूच त्या माणसाने श्रीकृष्णाला विचारलं, "काय रे कृष्णा, तुला कंटाळी येत नाही? तू थकून जात नाहीस? कसा तू उभा राहतोस रे 24 तास? कोणत्याही ऋतूमध्ये 12 महिने असाच उभा असतोस? आणि शिवाय या भक्तांचे असे सगळे बोलणे, गाऱ्हाणे, मागणे, तू थकत नाहीस?" आणि काय होतं? श्रीकृष्ण स्वयं तिथे प्रकट होतात आणि ते म्हणतात, "तुला काय सांगू रे, मी खूप थकून गेलोय. एक काम कर ना, तू माझ्या जागी उभा राहा. मी जरा भटकून येतो, पाय मोकळे करून येतो." तो माणूस एकदम घाबरला, आश्चर्यचकित झाला. हे काय झालं? त्यांनी स्वतःला सावरलं. त्याला आनंदही झाला, की चला आता कृष्ण जरा फिरून येईल, मोकळा होऊन येईल. तो म्हणाला, "ठीक आहे कृष्णा, आम्ही उभा राहतो तुझ्या जागी." कृष्ण बाहेर निघाला गाभाऱ्यातनं. तो माणूस गाभाऱ्यात जाऊन कृष्णाच्या जागी उभा राहिला. जाता जाता कृष्णाने त्याला एक गोष्ट सांगितली, की "हे बघ, मी जातोय, पण मी येईपर्यंत तोंडातनं एक शब्द सुद्धा काढायचा नाहीस. बोलायचं नाही. काहीही रिॲक्ट करायचं नाही, कोणी काही बोललं तरीही." श्रीकृष्ण फिरायला निघून जातात. आता मंदिरात एक व्यापारी येतो, श्रीमंत एकदम. कृष्णाच्या मूर्तीसमोर उभा राहून प्रार्थना करत असतो. तेवढ्यात रुमाल काढता काढता त्याच्या खिशातनं पैशांनी भरलेली एक पिशवी खाली पडते. आता हा माणूस ह्याला खालीवर खालीवर खालीवर, कारण हा कृष्णाच्या जागी उभा आहे. कृष्णाने सांगितलंय बोलायचं नाही, तो शांत राहिला. तो चालला गेला. आता थोड्याच वेळाने तिथे एक माणूस आला, जो की गरीब होता आणि ज्याला पैशाची खूप खूप गरज होती. तो बिचारा अगदी त्रासून गेला. त्यांनी कृष्णासमोर गयावया केली आणि त्याला समोर ती पिशवी दिसली. त्यांनी ती पटकन उचलली. त्याच्यात पैसे पाहून त्याला आनंद झाला आणि ते घेऊन प्रसाद म्हणून तो निघून गेला. आता हे पाहून अजून त्या माणसाला खालीवर, "अरे ते दुसऱ्याचे पैसे आहेत, तू कसा घेऊन राहिला?" वगैरे. तरी तो शांत उभा राहिला. आता थोड्या वेळात तिथे एक कोळी माणूस आला आणि त्याच वेळेस तो व्यापारी ज्याचे पैसे हरवले होते, तो पोलिसांना घेऊन तिथे आला आणि त्यांनी सांगितलं, "हाच हाच, ह्यानेच उचलले असतील माझे पैसे. मी आत्ता तर गेलो होतो. ह्याच्याच जवळ आहे, ह्यालाच पकडा." आणि तो माणूस जो गाभाऱ्यात कृष्ण म्हणून उभा आहे, त्याला परत खालीवर खाली, आता त्याला राहावे ना. आणि तो लगेच बोलला, "थांबा थांबा थांबा, हा चोर नाही, चोर तो गरीब माणूस." आणि तेवढ्यात श्रीकृष्ण तिथे आले. "काय सांगितलं होतं बाळा मी तुला? बोलायचं नाही म्हणून सांगितलं होतं की नाही? का बोललास? अरे पण ते चुकीच्या माणसाला पकडून नेत होते." शांत. जे होतं ते काही कारणामुळे होतं रे. तो जो व्यापारी होता ना, तो चुकीच्या मार्गाने पैसे कमवणार होता. त्याचे पैसे मी हिरावून घेतले. ते त्या गरीब माणसाला मिळालेत, कारण त्याला त्याची गरज होती रे. तो जीव द्यायला निघाला होता नाहीतर. त्याचा जीव वाचला असता. आणि आणि हा कोळी माणूस, ह्याला मी जेलमध्ये ह्याकरता टाकत होतो, की जर तो त्या बोटीत गेला असता तर त्याच्यावर संकट आलं असतं, कारण समुद्रात मोठं तुफान येणार होतं. हे सगळं ऐकल्यानंतर त्या माणसाने श्रीकृष्णाचे पाय धरले, माफी मागितली. आज मला कळलं, की आपल्यासोबत जे काही होतं ते सगळं चांगल्याकरता होत असतं.